या भेटीवर आपलं लक्ष असेलच। अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू, तोपर्यंत वळूयात पुढल्या बातम्यांकडे। बीड जिल्ह्यामध्ये एकट्या परळी नगरपालिकेला सगळ्यात जास्त निधी गेला असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। भाजप आमदार सुरेश धस यांचा हा एक मोठा आरोप। विष्णू चाटेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलं असं धस यांनी म्हटलं। संपूर्ण प्रकरणाचं ऑडिट करण्याची मागणी करणार असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे। अजित पवार यांना भेटून या संदर्भातली माहिती देणार असंही धस यांनी म्हटलंय। श्री सावे साहेबांचं पालकमंत्रीपद गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा पालकमंत्री जे दुसरे झालेले होते धनंजय मुंडे साहेब यांच्या कालावधीमध्ये परळी नगरपंचायतीला नगरपालिकेला किती पैसा गेला आणि बाकीच्या 10 नगरपालिकांना किती पैसा मिळाला। नगरपालिका नाही, 4 नगरपंचायती आहेत, ह्या सगळ्यांना किती निधी गेला आणि एकट्या परळीला किती निधी गेला आणि डीपीडीसीचा सुद्धा। कारण आमचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग आम्ही 30 तारखेला मांडणार आहोत की 30 तारखेला आमचा जो बॅकलॉग राहिलेला तो आम्हाला द्या। अजितदादांच्या पुढे हीच मागणी करणार आहे आम्ही। एकूण किती निधी गेलेला आहे त्याचं ऑडिट लावावं अशा प्रकारचे। कारण आमच्याकडे जी माहिती आली, विष्णू चाटे नावाचे जे आरोपी आहेत संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये, त्यांच्या एकट्याच्या नावावर 56 का 42 46 कोटी रुपयाचं बिल उचलण्यात आलं।